नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ऊस लागवड झाली आहे. सुरुवातीचा खताचा डोस कोणता द्यावा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये आपण ऊस लागवड केली आहे. ऊसाची लागवड केली आहे आपण. यामध्ये मित्रांनो कांद्याची सुद्धा लागवड केली आहे. कांदा आणि ऊस एकत्र या ठिकाणी लागवड केली आहे. मित्रांनो, या दोन्हीही पिकाला मॅच होणारं खत आपल्या या ठिकाणी वापरायचं आहे, जेणेकरून ऊसाला पण ते खत चालेल आणि कांद्याच्या वाढीसाठी सुद्धा हे खत अत्यंत उपयोगी ठरेल असं खत या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. मित्रांनो, नत्र जास्त युरिया आपल्याला यामध्ये वापरायचा नाही. कांद्यासाठी युरिया घातक असतो. कांदे खराब होतात, त्यामुळे युरिया या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाही. त्यासाठी आपल्याला जे काही दुसरे मिश्र खत आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर सविस्तर पाहूया. मित्रांनो, ऊसाची लागवड झाल्यानंतर साधारणतः 1 महिन्याभरानंतर आपल्याला या ठिकाणी खताचा डोस आपल्या या ठिकाणी द्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला कांदा आणि ऊस या दोन्हीसाठी उपयुक्त असणारं खत म्हणजे फॉस्फरस. मित्रांनो, कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काही दिवसामध्ये फॉस्फरसची खूप आवश्यकता असते. त्यामुळे मित्रांनो, आपल्या या ठिकाणी जास्त फॉस्फरस असलेलं खत या ठिकाणी वापरायचं आहे. जास्त फॉस्फरस कोणत्या खतामध्ये आहे तर ते आहे म्हणजे DAP म्हणजे 18-46-0. मित्रांनो, या ठिकाणी 18% युरिया, 46% फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि 0% पालाश म्हणजे या ठिकाणी पोटॅश यात नाही. त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या वाढीसाठी आपल्याला DAP या ठिकाणी वापरायचं आहे. 18-46-0 प्रति एकर 2 बॅग या ठिकाणी घ्यायच्या आहे. आणि यासोबत आपल्याला एक प्लॅन्टोची बॅग घ्यायची आहे. 25 किलोची किट प्लॅन्टो या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आणि याच्यासोबत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पोटॅश आपल्याला या ठिकाणी पोटॅशसुद्धा वापरायचं आहे. 18-46मध्ये आपल्या DAPमध्ये पोटॅश नसल्या कारणाने एक सेपरेट 50 किलोची पोटॅशची बॅग यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. MOP पोटॅश या ठिकाणी वापरायचा आहे, जेणेकरून यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅश असतो. हे तिन्हीचे मिश्र खत आपल्याला एकत्र द्यायचं आहे. DAP प्लस प्लॅन्टो प्लस पोटॅश एकत्र द्यावं. मित्रांनो, या खतामुळे मित्रांनो ऊसाची आणि कांद्याची जोमदार वाढ होणार आहे, चांगले हिरवेपणा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हे खत अत्यंत उपयोगी आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.